नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवूयात पॅराशूट ऑइलपासून हेअर ऑइल। हे तेल आपण मंद आचेवर गरम करून घेऊयात। चला तर मग आपण बघूयात की आपण यामध्ये काय काय टाकणार आहोत, ज्यामुळे आपले केस सिल्की राहणार असतील, केस काळेभोर होतील, शायनिंग राहील केसाला, केसामध्ये कोंडा राहणार नाही, केस गळती कमी होऊन जाईल। हे सगळं काही बेनिफिट तुम्हाला ह्या एकाच तेलामधून मिळणार आहे। चला तर मग आपण बघूया की आपण काय टाकतो। ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत हे जास्वंदीची पानं, ही काही फुलं आहेत, काही सुकलेली आहेत आणि काही ताजी आहेत। ही लिंबूची पानं आहेत, कढीपत्ता आहे आणि ही तुळशी आहे, कृष्णा तुळशी। आणि त्याचबरोबर ही मी कोरफड घेतली आहे। कोरफड मी घेऊन एक 15-20 मिनटं पूर्वी तोडून ठेवली होती, ती धुवून घेतली आहे। कधी पण कोरफडीचा वापर करताना काय करायचं की ह्याच्यामध्ये ह्याच्यामधले विषारी द्रव बाहेर पडतात, जसे की असं पिवळसर द्रव असते, ते कधी बी कट करून टाकायचं। थोड्या वेळ लगेच कोरफडीचा कधीच वापर करायचा नाही। आधी कोरफड तोडायची, धुवायची, नंतर ते इकडचा भाग कट करून ती घ्यायची, वापरामध्ये घ्यायची। त्याचबरोबर आणखी आपण बघणार आहोत की काय टाकणार आहोत। आजकाल डेंटिंगमध्ये चालणारे हे रोजमेरी आहे, आवळा पावडर आहे, कलोंजी आहे, शिककाई आहे, रीटा आहे, त्याचबरोबर नागरमोती आहे, ब्राह्मी आहे आणि माझं काही आणखी सिक्रेट आहे। मी सगळंच नाही सांगू शकत। तुम्ही म्हणत असाल की प्लेटमध्ये तर बरंच काही दिसत आहे, सगळ्यांची नावं तर काही सांगितले नाहीत, असं काही माझं सिक्रेट आहे, मी सगळं सांगू शकत नाही। आता तेल गरम झालं आहे चांगल्या प्रकारे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता, लिंबूची पानं, जास्वंदाची पानं, हे जास्वंदाची फुलं ताजी काळी आणि सुकलेली काळी आहेत। त्याचबरोबर कोरफड टाकते मी, त्याचबरोबर तुळशीचा पानं टाकते काही, याला अगदी आपण मंद आचेवर, एकदम 0 गॅसवर असं आपण ह्या तेलामध्ये ह्या पूर्ण आपल्या टाकलेल्या वनस्पती गरम करून घेत आहोत। आधी आपण ओल्या वनस्पती टाकायच्या, कारण की ओल्या वनस्पती थोडंसं उकळायला वेळ लागतो आणि ह्या ज्या सुक्या वनस्पती आहेत ना, ह्या लगेच उकळल्या जातात, म्हणजे लगेच गरम होतात। आणि ह्या ज्या थंड वनस्पती असतात, जी की ओल्या असतात, त्यांना थोडासा वेळ लागतो। त्यामुळे ह्या सगळ्या ओल्या वनस्पती आपण आधी टाकून थोडंसं असं मंद आचेवर त्याला हलवून घ्यायचं आहे। मी हे तेल बऱ्याच दिवसापासून बनवते, माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी हे तेल बनवून दिलेलं आहे आणि त्यांचा पाहिलेला रिझल्ट आणि त्यांची पाहिलेली हे तेलाविषयी आवड हे पाहून मी आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ यूट्यूबला टाकत आहे। चला तर मग आपण आता ह्या वाळलेल्या वनस्पती यामध्ये आपण थोड्या थोड्या करून टाकू, जेणेकरून आता यांचा पण पूर्ण अर्क ह्या तेलामध्ये उतरून जाईल। माझ्याकडे व्हिडिओ बनवायला कोणी नसल्यामुळं, मी एकटीच व्हिडिओ बनवत असल्यामुळं थोडासा व्हिडिओ व्यवस्थित होत नाही आहे। चला तर मग या प्रकारे सगळं मी टाकून घेतलं आहे। बघा कसं दिसतंय, वास तर इतका छान येतोय ना, तुम्हाला नाही मला येते। चला मंद आचेवर आपण असं कलर बदलूपर्यंत, हे छोटासा साधा असा हलका ह्याला हिरवा कलर येते, ग्रीन कलर येते, तोपर्यंत ह्याला उकळायचं असते। ह्याला 2-3 मिनटं मी उकळलं आहे। यामध्ये तर तुम्हाला परत एकदा सांगते, आवळा, रीटा, शिककाई, कढीपत्ता, ब्राह्मी, कलोंजी आणि आजकाल ट्रेंडिंगमध्ये असलेलं रोजमेरी वगैरे बरंच काही, हे सगळे जे वनस्पती आहेत तर आपल्या केसांना चांगले घटक देतात।
या वनस्पतीपासून आपल्या केसांना चांगले घटक मिळतात. आणि चांगले घटक मिळले तर मग बघायचंच काम नाही की आपल्या केसांना चांगलं पोषण मिळतं. आणि खात्रीने सांगते, कोंडा अजिबात होणार नाही. कोणाचा कोंडा जरी असं गळत जरी असेल, कंगव्यामध्ये जरी येत असेल, तरी आता तुमच्या कोंड्याला अगदी बाय करायचं, बाय. कसलाच कोंडा होणार नाही आहे. एखाद्याला जर लहानपणापासून कोंडा असेल आजपर्यंत, तर तो पण कोंडा आहे ना निघून जाईल. याला आपण आता थोडंसं थंड होऊ देऊ. बघा, आलाय ना थोडासा हलका हलका हिरवा कलर, हलका ग्रीन येतो कलर, एकदम हलका ग्रीन. आता थंड झाले की आपण ह्याला चाळून घेऊयात. अशा प्रकारे आपण ह्याला गाळून घेऊयात. हे झालं आहे आपलं आयुर्वेदिक तेल तयार केसांसाठी. मी आज व्हिडिओ यासाठी बनवला आहे की कुणाला जर बनवून पाहिजे असेल तर बनवून मिळेल योग्य किमतीमध्ये. जर तुम्ही हेअर ऑइल आणून देत असाल पॅराशूट, तर त्याच्यातून पण बनवून देईल. आणि माझ्याकडून पाहिजे असेल तर त्याच्यातून पण बनवून देईल. अशा प्रकारे. आणि नंतर चाळून झाल्यावर हा असं मटेरियल ह्याच्यामध्ये राहतं. हे पण आपण डोक्याला लावून ह्याला, कारण की ह्याला बरंच तेल अडकलेलं असते ना, हे पण आपण डोक्याला लावून मसाज करू शकतो. तेल बनवून दिल्यावर हे सुद्धा तुम्हाला पॅक करून दिला जाईल. नमस्ते. चला तर मग ऑर्डर करा हेअर ऑइलची. बाय.